राजकीय वर्तुळातून आता एक महत्त्वाची बातमी। विधान परिषद सभापती पदासाठी माहितीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। सभापती पद भाजपचं हे आता लक्ष असून राम शिंदे यांचं नाव चर्चेत आलेलं आहे। शिंदेंकडून पुन्हा नीलम गोऱ्हे यांच्या नियुक्तीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। तर तिकडे रामराजे निंबाळकर यांच्यासाठी अजित पवार आग्रही असल्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या संदर्भात आपल्याला राहुल कुलकर्णी अधिकची माहिती देणार आहेत। राहुल, खरं तर गेल्या सरकारच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या संदर्भात असाच तिढा पाहायला मिळालेला होता आणि अखेर ते पद नियुक्त झालेलं नव्हतं, कोणालाहीच गेलेलं नव्हतं। यावेळी सुद्धा काहीसे रस्सीखेच असल्याचं चित्र बघायला मिळते। हा तिढा नेमका कसा सोडवला जाईल? सत्तेमध्ये अधिक वाटा मिळवण्याचा तीनही पक्ष प्रयत्न करत आहेत आणि जसं मंत्रिमंडळातलं वाटप कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाबरोबरच सभापती पद, एकतर आता विधानसभेचं सभापती पद काल राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर तो प्रश्न मार्गी लागला। परंतु ज्या उपसभापती आहेत त्यांनाच विधान परिषदेचं अध्यक्षपद द्यावं अशी मागणी एकनाथ शिंदे गटाकडून केली जाण्याची शक्यता आहे। नीलम गोऱ्हे यांचीच त्या पदावरती निवड व्हावी। रामराजे निंबाळकर यांच्या संदर्भामध्ये मात्र थोडीशी अजित पवार गटामध्ये सुद्धा किती उत्सुकता आहे त्यांच्या नावाबद्दल असा प्रश्न निर्माण होईल। कारण मधल्या काळामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या, विशेषतः लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीच्या संदर्भामध्ये रामराजे आणि भाजपचे विद्यमान खासदार असलेले तेव्हाचे माढ्याचे त्यांच्यातला जो संघर्ष आहे, त्या संघर्षात एक रामराजेंची बाजू होती आणि तेव्हाच्या माढ्याच्या भाजपच्या उमेदवाराच्या पराभवामागे तेही एक कारण आहे असं सांगितलं गेलं। त्यानंतर ते तुतारी हातात घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती। प्रत्यक्षात ते गेले नाहीत, पण त्यांच्या कुटुंबातले सदस्य हे शरद पवार यांच्या बरोबर गेले। त्यामुळे स्वतः किती अजित पवार त्यांच्याबद्दल आग्रही असतील हा खरा प्रश्न आहे। जी चुरस असेल ती भाजपामध्येच असेल, कारण यापूर्वी सुद्धा राम शिंदे यांची निवड व्हावी असं भाजपच्या हायकमांडचं मत होतं। त्यांनी त्याला हिरवा कंदील सुद्धा दाखवला होता, परंतु तेव्हाच्या राजकीय परिस्थितीमध्ये ते शक्य झालं नाही आणि नीलम गोऱ्हे यांनी दीर्घकाळ विधान परिषदेचं कामकाज पाहिलं। आता सत्तेच्या वाटपामध्ये, कारण विधान परिषदेचं सभापती पद सुद्धा वेगवेगळी बिलं मंजूर करण्याच्या दृष्टीनं आणि सरकारच्या वतीनं कारभार करण्याच्या दृष्टीनं महत्वाचं असतं। त्यामुळे तिथे भाजपनं आपला स्वतःचा उमेदवार असावा असा आग्रह धरणं साहजिक आहे, कारण ज्या पद्धतीचे आकडे त्यांच्याकडे आहेत। आणि राम शिंदे यांच्याबद्दल त्यांना आता ज्या पद्धतीनं निसटता पराभव स्वीकारावा लागला आणि भाजपनं अलीकडच्या काळामध्ये ओबीसी आणि मायक्रो ओबीसी संदर्भातलं जे धोरण अवलंबलेलं आहे त्यातनं त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। आणि हे तेव्हाच निकाली निघेल जेव्हा सत्तेतला नेमका वाटा एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या दरम्यानचा कसा ठरलेला आहे त्याच्यावरून। परंतु आता प्रत्येक पदासाठी अशा पद्धतीचा चुरस संघर्ष बघायला मिळणारच आहे। निश्चित, त्यामुळे आता माहितीमध्ये एकमत होऊन हे पद नेमकं कुणाकडे जाणार, कुणाच्या पारड्यात पडणार हे आपल्याला पाहायचं आहे। राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।